आई रेसिपी सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना खिचडी भात करणार आहोत। अर्धी वाटी तांदूळ घेतलेले, अर्धी वाटी ह्याची मसूरची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। बस आपण झटपट खिचडी भात बनवणार आहोत। एक टोमॅटो घेतलेले आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, लसणाच्या प्रकारे 5-6 चेचून ठेवलेले आहेत। परत मोहरी आहे, अर्ध गाजर घेतलेले आणि 5-7 कढीपत्त्याची पाने आहेत, तेल आहे, मीठ आहे, जिरं आहे। एवढे सगळे साहित्य आपण वापरून आता झटपट आपण खिचडी बनवणार आहोत। पॅनमध्ये कांदा टाकलेला भाजायला, ह्याच्यामध्ये आता जिरं टाकलं आपण, त्यानंतर आपण कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत। यामध्ये लसूण आणि मोहरी टाकली, यामध्ये मिरच्या टाकायच्या, त्यानंतर गाजर टाकायचं, टोमॅटो टाकायचं। हे सगळं भाजून घ्यायचं। इकडे हे भाजत आहे आणि इकडे आपले तांदूळ पण हे भिजत आलेले आहे। आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची, हळद टाकून त्याला मिक्स करायचं। पूर्ण भाजू द्यायचं। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। पूर्ण भाजत आलेले मीठ वगैरे टाकले आपण, यामध्ये आपले तांदूळ वगैरे धुवून ठेवले ते यामध्ये ॲड करायचे। यामध्ये आणखी थोडं पाणी टाकायचं शिजायला। आता हे आपण टोपामध्ये करत आहोत, कुकरमध्ये नाही करत आहोत, पण मस्त होणार आहे खिचडी। शिजायला द्यायचे। आता आपला बासमती तांदूळ आहे, त्यामुळे मस्तपैकी, पण आपण तोच खातो, त्यामुळे त्याचीच मी खिचडी बनवली। मध्ये तुम्हाला बटाटे हवे असेल तर, पण मला बटाटे नको आहे, पातळ खिचडी बनवायची आहे। आणि यामध्ये थोडंसं आता आपण एक वस्तू टाकणार आहोत, आमचूर पावडर टाकायची यामध्ये। जे लिंबू नसला, दही नसतं तरी पण मस्तपैकी चव येते। आता यामध्ये थोडेसे आमचूर पावडर टाकायचे। आमचूर पावडर आपण आणि थोडासा आंबटपणा येणार मस्तपैकी। हे बघा किती मस्त आपली खिचडी झालेली आहे। यात थोडंसं पाणी ठेवायचं आणि आपल्याला वरून असं गरम करून पाणी टाकायची गरज नाही लागणार आहे। म्हणजे आपल्याला जेवायचं असेल, जेव्हा खायचं असेल ना, तेव्हा थोडा वेळ गरम करायचं आणि यावर तुपाची धार टाकायची आणि ताटामध्ये लोणचं किंवा पापड घेऊन मस्तपैकी खायची। आपली खिचडी भात झालेला आहे। हात पण एकदम मऊसूर शिजलेले बघा।
आणि थोडं पाणी ठेवायचं, कारण गॅस घालवला तर ते पूर्ण असं हे राहणार. गॅस घालूया. मस्त आपला खिचडी भात झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि झटपट बनणारा हा खिचडी भात तुम्ही पण करून खा.